अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघातात बदलापूरचा मृत्युमुखी पावलेल्या दीपक पाठकचे पार्थिव जे आहे हे त्याच्या घरी दाखल झालेले आहे। आपण जर बघितलं तर 12 जून रोजी अहमदाबाद इथे विमान अपघात झाला होता आणि या अपघातात बदलापूरचा दीपक पाठक जो आहे तो मृत्युमुखी पडला होता आणि त्याचं पार्थिव जे आहे ते आता बदलापूरला त्याच्या राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे। त्याची बहीण आणि त्याचे काही कुटुंबीय हे दीपकचं पार्थिव आणण्यासाठी अहमदाबादला गेले होते आणि त्यानंतर पार्थिव जे आहे ते घरी नेण्यात आलेलं आहे। इथे ठेवून दे, गाडी बरोबर होतं ते बाजूला ठेवून दे। सतीश इथे उभे राहा तुम्ही ना। हा गडबड करू नका।
दीपकचा मृतदेह जो आहे, पार्थिव शरीर जे आहे ते घरी आणण्यात आलेलं आहे आणि अवघ्या काही क्षणात घरातून आता नागरिकांसाठी आणि आप्तस्वकीय नातलगांसाठी त्याचा पार्थिव जे आहे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सर्व बदलापूरकरांना सुन्न करणारी ही घटना आहे आणि 12 जून रोजी ज्यावेळी विमान अपघात झाला त्यावेळी दीपक पाठक जे होते हे प्लेनमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते आणि अपघात झाल्यानंतर बातमी समजताच अनेक नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यास सुरुवात केली होती. देवावर विश्वास आहे आणि आमचा दीपक सुखरूप असेल अशी अपेक्षा कुटुंबियांना होती. मात्र अखेर आज दीपकचं पार्थिव शरीर जे आहे ते बदलापूरमध्ये आलेलं आहे आणि मित्रपरिवार असतील, त्यांचा एअर इंडियामधील स्टाफ असेल, त्यांचे क्रू मेंबर्स असतील किंवा मित्र असतील, हे सर्वजण जे आहेत हे सर्व या ठिकाणी दीपकला श्रद्धांजली त्याच्या अंतिम दर्शनासाठी दाखल झालेले आहेत.
रोहितला बोल. रोहित. जेवढ्या गाड्या असतील तेवढं राहिलं बरं. कशी कशी बसतील लोक बाजूला. आपण जर बघितलं तर दीपकच्या घरून त्याचं पार्थिव शरीर जे आहे हे आता या ठिकाणी आणण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर 12 जून रोजी हा अपघात घडला होता आणि अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी जो दीपकचं पार्थिव शरीर जे आहे ते या ठिकाणी आता अवघ्या काही क्षणात आणण्यात येत आहे. नातेवाईक मित्रपरिवार सर्वजण या ठिकाणी दीपकच्या अंतिम दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर दीपकचं पार्थिव शरीर जे आहे या साईडला असं बाहेर जा, कृपा करून गर्दी करू नका इथे, कृपा करून. आणि मोबाईल व्हिडिओ करणाऱ्यांनी ना जरा थोडं संयम ठेवा, कृपा करून सगळ्यांना विनंती आहे.
थोड़ी जागा बाहेर दर्शन करून लोक मोकळे होते ज्यांनी दर्शन घेतलं एकत्र गर्दी करू नका बाहेर जरा माणसात दादा फोटो दादा जे फोटो चालतं पाठी आहे जरा प्लीज चला मोबाईल मागा तर थोडस एक साइड जागा लाइन मोकळी करायची एक साइडला घ्या ना चला हो चला तुमचा मोबाईल मोठा आहे एक साइड घ्या ना पटकन हो थोडासा भात खाली घ्या एक साइड आमच्या साइडला घ्या साइडला घ्या एक साइड बाबू नंतर गेला जरा एक साइड नाही हे या साइड मागे
हो कमांडर एक लाईन करा ना आउटलेट जाऊ दे ना कोणाला हे करायचं ह्या साईडला वाटवायचं जाऊ दे पुढे उभा आहे या साईडने एक साईडला या ना ती जागा मोकळी करा या साईडला मागून यायचं नाही असं या साईडने या ना दीपकच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याचा मित्रपरिवार जो आहे ठिकाणी रांगेत सर्वांना अंतिम दर्शन देण्याची व्यवस्था मित्रपरिवाराकडून करण्यात येत आहे. एका लाईन लाईन मध्ये या लाईन ही लाईन करा ही आतमध्ये जायची लाईन एका मागे एकदा लाईन मध्ये या इकडून असेल दर्शन आप सब लोग जरा शांति रहिए, सभी लोगों का दर्शन मिलेगा, सर्वांना दर्शन भेटणार आहे. कोणी गाय करू नका आणि कोणी रडू नाही थोड्या वेळसाठी. आणि शेवटचे हा विदाय आहे दीपक सिंह. आमचे धार्मिक जे विधी आहे ते बद्ध पद्धतीने आम्ही हा धार्मिक विधी पार पाडणार आहे. रडू नका रडू नका रडू नका. आपल्या सोसायटी माली सर या ठिकाणी यावं. माली सर इकडे या. माली सर जरा पुढे या. माली जवळ या. सोसायटी से माली साहब उपस्थित सर्व शोकसागरात बुडालेले शोकाकुल सर्व नागरिक, दीपकच्या घरातील सर्व आई बाबा बहिणी जावई आणि नातेवाईक मंडळी आणि दीपकवर सर्व आपल्या भावासारखं प्रेम करणारे उपस्थित सर्व नागरिक बंधू, त्याच्या ऑफिसमधील एअर इंडियातील त्याचा स्टाफ, सर्व सहकारी
या सर्वांना खरं म्हणजे आता या वेळेला आपण श्रद्धांजली उपस्थित या सगळ्यांनी दर्शन घेताना जरा मोकळा व्हा आणि एका बाजूने रांगेतनं या. सगळ्यांनी दर्शन घ्यायचंय. फक्त एका रांगेतनं घेतल्यानंतर सगळ्यांचं पटपट होईल. पुरुष मंडळींनी त्या ठिकाणी जे मांजरणी देणार आहेत त्या ठिकाणी घेतलं तरी हरकत नाही. त्या ठिकाणी बऱ्यापैकी मोठी जागा असणार आहे. आता महिलांना सगळ्यांना दर्शन घेऊ द्या. हॅलो. अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात दिनांक 12 जून 2025 रोजी झाला होता. त्या विमान अपघातात आयुष्यमान दीपक बाळासाहेब पाठक यांचे वयाच्या 34व्या वर्षी अत्यंत दुःखद निधन झाले. एअर इंडियाचे 11 वर्ष क्रू सदस्य असलेले अतिशय समजूतदार आणि हसरे व्यक्तिमत्व असलेले केवळ मित्रमंडळीच नव्हे तर सर्व नातेवाईक यांच्या लाडाचा दीपक आज आपल्यातून निघून गेला आहे. सर्व भारतीयांनाच नव्हे तर जगातील सर्वांनाच हा अत्यंत धक्कादायक असा आघात आहे. JD रावल कॉम्प्लेक्स 09 F विंग बदलापूर पूर्वचे रहिवासी असलेले बाळासाहेब पाठक यांचे चिरंजीव यांचे दुःखद निधन झाले. या कठीण प्रसंगातून आणि दुःखातून सावरण्याची त्यांच्या कुटुंबाला शक्ती मिळो. संपूर्ण बदलापूर रहिवासी यांच्या वतीने, रावल कॉम्प्लेक्स रहिवासी कमिटी यांच्या वतीने, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव मंडळ परेल यांच्या वतीने, तसेच दीपकच्या सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांच्या वतीने दीपक बाळासाहेब फाटक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता सर्वांनी शांत ठेवा आणि जसं मी बघा महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांना तुवर वंदन करत आहेत. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हा दीपक पाठक आपल्याकडून निघून गेलेले आहेत. जन्माला येतात त्याचा मृत्यू होतो हा म्हणजे नैसर्गिक आहे, म्हणजे खरं आहे. जो जन्म घेतात तरी पण दुःख आहेत, मृत्यू झालं तरी पण दुःख आहेत. कोणाकोणाचे अपघात निदान होतात, कोणाचं दुःख निदान होतात, कोणाचं म्हणजे रोगापासून म्हणजे होत आहेत. तर म्हणजे मृत्यूचे काही काल नाही आहे, अकाल आहे. कधी पण म्हणजे मृत्यू घटू शकतो. मग त्याच्यासाठी आपण ते देह म्हणजे त्याचा अंतिम संस्कार कार्य करण्यासाठी आम्ही लोक सेमेटरीत घेऊन जातात. तर म्हणजे अग्नी संस्कार करत आहेत. शरीर पण आपलाच नाही आहे, फक्त त्यांचा आदर्शाची आपण पूजा करावं. त्यांचं जे कॅरेक्टर आहे, त्यांचे जे गुण आहेत, त्यांचे जे शील आहेत, ते आदर्श त्याला आपण वंदन करत आहेत. तर म्हणजे कोणी असं दुःखी होऊ नये. अनित्य पदा संकरं उपद्दावय धम्मिनो, यानी की या संसारामध्ये सर्व अनित्य आहे. जे उत्पन्न होत आहे ते परत नष्ट होते, याचा धम्म आहे असे भगवान बुद्ध सांगतात. तर आपण सर्वांनी शांततेने ठेवावं. सर्वांनी हात जोडून आज शेवटची विदाय म्हणजे दीपक पाटणला केटीएम जाऊन कॉम्प्लेक्स याच्यातून म्हणजे लहानपणापासून या ठिकाणी मोठं झालेल्या सर्वांना म्हणजे मैत्री आहेत, करुणा आहेत. तर आपल्याकडून निघून गेले तर फार आपल्याला दुःख व्यक्त होतंय. तर कोणी असं दुःख व्यक्त ना करू, त्यांना शेवटची विदाय म्हणजे आपण स्वतःनी साधुवाद देऊन म्हणजे त्याला स्मशानभूमीपर्यंत पोहोचावा आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये आपले कार्यक्रम शेवटची कार्यक्रम लहान सर्व लोक आलेले आहेत. तर मुंबईमध्ये सर्व लोकांचे जीवन असं फास्ट लाईफ आहे. शेवटची म्हणजे पुण्य अनुमोदन श्रद्धांजलीचे पण कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. ते मी सर्वांना म्हणजे आवाहन जाणवत आहे. तर सर्वांनी तीव्र जोरात साधुवाद द्यायचा, साधुवाद देऊन धन्यवाद म्हणायचं. साधू 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 अरहं सम्मा संबुद्धो, बोला भगवन्तं अभिवादमि स्वाकातो भगवत ब्रह्म धम्मं नमामि
सुपाटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि बुद्धां नमामि धम्मं नमामि संगं नमामि अहं वन्दामि सर्वदा ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन मयं कृतं सप्पपराधं क्षमातु मे भन्ते द्वितीयाम्पि तृतीयाम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन मयं कृतं सप्पपराधं क्षमातु मे भन्ते ओकासं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामा अनुग्रहं गत्वा शिलां देत मे भन्ते द्वितीयाम्पि तृतीयाम्पि ओकासं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामा अनुग्रहं गत्वा शिलां देत मे भन्ते. बंतीजी बोलल्याच्या नंतर आपण सर्वांनी एक संघ म्हणायचं आम बनते म्हणायचा. यं महं वदामि तं वदेत नमो तस्मै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तीन वेळा नमो तस्स म्हणा. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि संघं शरणं गच्छामि. द्वितीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयाम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयाम्पि संघं शरणं गच्छामि. तिसरणेन गमनं सम्मुन्नं आम बनते पनातिपाता वेमनि सिक्खापदं समाधियामि. पनातिपाता वेमनि सिक्खापदं समाधियामि. अभिन्नदाना वेमनि सिक्खापदं समाधियामि. अभिन्नदाना वेमनि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेमनि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेमनि सिक्खापदं समाधियामि. सहवदा वेमनि सिक्खा
साधु 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 इमंगति सरणिनं सहसप्तिं पंचशिलं धम्मं साधुकं सुराकितं तत्त्वम् अपमलेनाशिलं संवदेत। आम बनते साधु साधु साधु। आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी, सर्व उपासक उपासिका, 3 बंदीजी त्रिरत्न या ठिकाणी उपस्थित आहेत। राधामुनीजी, प्रज्ञानंदजी और माझं नाव आहे दीपायन बंदीजी। तर थोडेसे शेवटचे गाथा आहेत, त्याच्यानंतर तुरंत आपण श्रद्धांजली देऊन त्यांना घेऊन हा बॉडी म्हणजे शेवटचे आम्ही इथून म्हणजे समजूनसाठी रवाना करणार आहेत आणि 2 शब्द त्यांना बोलायचं तर आपण नंतर बोला। तर सर्वांनी हात जोडा शांततेने। सर्वांनी 3 टाइम नमो तस्स बोला, चालू करा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अनीच पद संकरन् उपतः वयधम्मिनो उपेजत्वा निरोजन्ति तेषां उपासमासुको। सब्बे सप्तमरन्ते स मारिन् सुरसः मरीश्वरे ततोऽहं मरीष्यामि नास्ति मे तत्संशयो। अनीच पद संकरन् उपतः वयधम्मिनो उपेजत्वा निरोजन्ति हन्तु तेषां उपासमासुको। सब्बे सप्तमरन्ते स मारिन् सुरसः मरीश्वरे ततोऽहं मरीष्यामि नास्ति मे तत्संशयो। अनीच पद संकरन् उपतः वयधम्मिनो उपेजत्वा निरोचन्ति हन्तु तेषां उपासमासुको। सब्बे सप्तमरन्ते स मारिन् सुरसः मरीश्वरे ततोऽहं मरीष्यामि नास्ति मे तत्संशयो। सब्बे तेन सहस्रवज्रेण श्रुतितो सपदाम् एतेन सहस्रवज्रेण सप्तदुःखविनाशतो। एतेन सहस्रवज्रेण अकुतोः जयमङ्गलम्। सप्तीः विभाजन्तु सप्तदुःखविनाशतो। महती भवन्तरायुः सुखे दीर्घायुको भवान्। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतान्। सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतान्। सर्वधर्मानुभावेन सदा सुहृति भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतान्। सर्वसङ्गानुभावेन
सदा सोऽपि भवन्तु ते सपा पापहस्यकरानं कुशलसयुपसम्पदा सतीतपर्युदपनम् एतां बुद्धानुशासनम् धम्मं च हरे सुचरितं धम्मं चरे सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावत् धम्मदारो यावत् भवसति ये च सत्सत्त्वं धम्मं कायं अपमास्यति सर्वांनी शेवटची शरणोत्तर गाथा घ्यावं सर्वांनी शरणोत्तर गाथा घ्या आणि शेवटची तिचं पण करायचं आहे सर्वांनी हात जोडावा हॅलो कृपया आपण सर्वांनी हात जोडावेत आपण कालकथित ज्ञातींना आदरांजली देण्यासाठी आलेले आहोत आणि आदरांजली देत असताना पुष्पापेक्षा शब्दांपेक्षा अंतकरणातून आदरांजली देणं अत्यंत आवश्यक आहे इकडे गाथा सुरू आहेत आणि इकडे आपण थोडासा गोंधळ करत आहात तर आदरांजली जर खरंच दीपकपर्यंत पोहोचवायची असेल त्याच्या शरीराच्या समोर आपण उभे आहोत त्याच्यासोबत आपल्या जोडलेल्या सगळ्या ज्या भावना असतील त्या भावनांना एकवट करावं ज्या जिगरीने त्याने आपल्या शरीराशी झुंज देत शेवटचा श्वास घेतला मृत्यूच्या नंतर त्याला सुगती प्राप्त हो अशा आपल्या सर्वांच्या अंतकरणातून त्याच्यासाठी आपण आदरांजली वाहिली पाहिजे शेवटचं शरणत्य या ठिकाणी होत आहे जे पुष्प वाहत असतील त्यांनी सुद्धा 2 मिनिटांसाठी आपल्या जागेवर उभे राहावं सर्वांनी दोन्ही हात जोडायचे आहेत ज्यांना शक्य असेल तरी डोळे बंद करायचे आहेत भाषा गाथा आपल्या ज्या चालू आहेत पालीमध्ये चालू आहेत पाली भाषा आपल्याला समजत नसेल तर हरकत नाही परंतु या गाथा नेमक्या कशासाठी चालू आहेत त्याचं मूळ कारण काय त्याचं मूळ कारण आहे की दीपकला मृत्यूच्या नंतर त्याला सुगती प्राप्त व्हावी त्याच्या माता पित्यांवरती जे मोठं संकट दुःखाचं संकट जे ओढवलेलं आहे त्या दुःखातून त्यांनी बाहेर पडावं बाकीचे संस्कार थोडेसे बंद करावेत कारण हे कुंकू लावून ते पुसण्याचं काम कृपया करू नका कुंकू इथे इम्पॉर्टंट नाहीये आधीच तर त्याच्या पत्नीला पती गेल्याचं दुःख आहे आणि त्याच्यानंतर ते कुंकू डोक्याला लावायचं ते पुसापूस करायचं तर कृपया असे कामं करू नका तिचा पती आजही तिच्या हृदयात जिवंत आहे म्हणून तिच्या बांगड्या कुणी फोडू नका तिचं कुंकू कुणी मोडू नका कुंकू कुणी लावू नका कारण इकडे गाथा चालू आणि आपण कुंकू कुंकू जे घोषणा करत आहात ते थोडंसं विचित्र वाटत आहे तर एक शरीर गेल्यानंतर बौद्ध परंपरेमध्ये कुठल्याही प्रकारे स्त्रीचा अलंकार नष्ट होत नसतो शरीर जातं पण शरीराचे संस्कार राहतात आणि जे प्रेम आहे ते प्रेम शरीरावर नसतं ते मनावर असतं आणि म्हणून मनाला जिवंत ठेवा दीपकच्या सगळ्यांच्या अंतकरणात दीपकच्या आठवणी या आज दीपक शरीराने जरी गेला असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्या आठवणीनं तो जिवंत आहे आणि त्याला सुख पूर्वक त्याला निर्वाण अवस्था या त्याला सुगती अवस्था प्राप्त हो अशी भावना आपण करूया म्हणून सर्वांनी दोन्ही हात जोडून आपलं दुःख थोडंसं बाजूला सारून तर आपण जे आता सध्याला करणार आहोत हे त्याच्या सुगतीसाठी आहे मृत्यूच्या नंतर त्याला गती चांगली प्राप्त व्हावी त्याला काहींच्या भाषेमध्ये सोप्या भाषेत आपण सांगतो की मोक्ष प्राप्त व्हावं त्याला सुगती बौद्ध परंपरेमध्ये म्हटलं तर ज्यांना ज्यांना वाटतं की दीपकला मोक्ष मिळावं सुगती मिळावी असं आपण 2 मिनिटांसाठी शांत राहा हात जोडावे सर्वांनी शरणागती होत आहे ज्यांना ज्यांना शरणागती येत असेल त्यांनी बोलायचं ज्यांना येत नसेल त्यांनी आपल्या मनामध्ये फक्त सुगती मिळावी एवढी अपेक्षा करावी सर्वांनी सोबत बोलूया शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं वैनं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे
रथिनी शरणं संगोनी शरणं वरं एतेन सज्जवचेन होतुमे जयमंगलम् साधु साधु साधु. ठीक आहे. यानंतर ज्या महिला इथे स्मशानात येऊ शकत नसतील त्यांनी लाईनीनं इथं पुष्प अर्पण करायचे आणि पुरुषांनी स्मशानामध्ये करू. आणि लवकरात लवकर इथून आपल्याला शरीर घेऊन जायचं आहे, तेव्हा कोणी जास्त वेळ लावू नये. फक्त लक्षात घ्या, फक्त महिलांनी एका लाईनीत या, दर्शन घ्या आणि दुसऱ्या लाईनने बाहेर जा. खूप वेळ होतोय, थोडा वेळेचं गांभीर्य पाळा. फक्त महिलांनी दर्शन घ्या, कारण पुरुष मंडळी स्मशानभूमीत दर्शन घेणार आहेत. पुरुष मंडळी स्मशानभूमीत दर्शन घेणार आहेत. फक्त महिलांना संधी द्या आणि त्यांना दर्शन घेऊ द्या. एका लाईनीत येऊ द्या आणि एका लाईनने बाहेर जाऊ द्या. सर्वांना विनंती आहे, सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना विनंती आहे की महिला वर्गाला दर्शन घेऊ द्या. पुरुष वर्गाने स्मशानभूमीत दर्शन घ्यायचे. हॅलो. आता पुढील अंत्यविधी जो आहे तो मांजरली ते आपल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत होईल. ज्यांच्याकडे गाड्या असतील त्यांनी पुढे निघायला हरकत नाही, म्हणजे इथे मोकळा होईल. फक्त महिला दर्शन घेत आहेत, बाकी सगळ्यांनी आपल्याला स्मशानभूमीत दर्शन घ्यायचं आहे. आता झालं ज्यांचं दर्शन झालं त्याच्या बाजूला व्हा. आता आपण दीपकला अंतिम विदाई देत आहोत. चला
कृपया 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 सर्वांना विनंती आहे, एक मिनिट कृपया सर्वांना विनंती आहे की दीपक दादाचे पार्थिव जे काही उचलणारे आपले सगळे मित्रमंडळी आणि नातेवाईक आहेत त्या सर्वांना विनंती आहे की 2 मिनिटं थांबा. सर्व महिलांना अंतिम दर्शन घेऊ द्या. पिंटूदाजी 2 मिनिटं ऐका ना, 2 मिनिटं फक्त. बघा इकडच्या शेवटच्या महिलांना ज्यांना अंत्यदर्शन घ्यायचं त्यांना घेऊ द्या, गडबड करू नका. हा क्षण परत येणार नाहीये. शेवटचं अंत्यदर्शन ज्या महिलांना घ्यायचं असेल त्यांनी एकदा पुढे यावं, अंतिम दर्शन घ्यावं आणि 5 मिनिटांनंतर आपण हे सगळं करतो. त्यासाठी या फक्त. खाली खाली अहमदाबाद इथे जो विमान अपघात झाला होता त्यामध्ये दीपकचा मृत्यू झाला होता आणि त्याचं पार्थिव शरीर जे आहे ते बदलापूरमध्ये आणण्यात आलेलं आहे. फुलांनी सजवलेल्या स्वर्गरथातून आता त्याच्या पार्थिवावरती मांजर्लीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अतिशय दुःखद ही घटना बदलापूरकरांसाठीच नाही महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण देशवासियांसाठी जगभरातील नागरिकांसाठी ही अतिशय दुःखद अशी घटना होती. तब्बल 242 नागरिकांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यातील फक्त एक व्यक्ती जो आहे तो जिवंत वाचला होता. आणि त्यानंतर इथे दीपकचा जो बदलापूरमधील राहणारा दीपक पाठक जो आहे त्याचा पार्थिव शरीर जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि आता अखेरचा जो निरोप आहे तो या ठिकाणी दीपकला देण्यात येत आहे. सर्व मित्रपरिवार नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि फुलांच्या माळांनी सजवलेल्या स्वर्गरथातून दीपकचं पार्थिव शरीर जे आहे ते मांजर्लीतील स्मशानभूमीमध्ये नेण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणी जी संपूर्ण धार्मिक विधी पार पडल्यानंतर दीपकच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहेत. नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण बदलापूर शहरावर शोककळा पसरवणारी ही संपूर्ण घटना आहे आणि दीपकचं पार्थिव शरीर जे आहे ते या गाडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि इथून मांजर्लीतील स्मशानभूमीमध्ये दीपकच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आणि आता दीपकच्या राहत्या घरातून त्याची अंत्ययात्रा जी आहे ती निघालेली आहे. आपण जर बघितलं तर संपूर्ण जगभरासाठी ही दुःखद घटना होती आणि दीपकच्या प्लेन क्रॅशबद्दल जेव्हा कुटुंबियांना कळालं होतं तेव्हा त्यांना संपूर्ण विश्वास होता की आमचा दीपक सुखरूप असेल. मात्र आज तब्बल जवळपास 8 दिवसांनी दीपकचं पार्थिव शरीर जे आहे ते आज घरी आणण्यात आलं आणि त्यानंतर आता त्याच्या राहत्या घरून त्याची अंत्ययात्रा जी आहे त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. पार्थिव जे आहे त्याच्या राहत्यावरून निघालेला आहे आणि मांजर्ली येथील स्मशानभूमीमध्ये दीपकच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संपूर्ण बदलापूर शहरातील नागरिक जे आहेत या ठिकाणी दीपकचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आले होते आणि अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये दीपकवरती थोड्याच वेळामध्ये मांजर्ली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तेरह तारीख